आज कोणाच्याही विरोधात निकाल लागणार नसल्याची शक्यता, सुप्रीम कोर्टात जाऊन फैसला करावा लागेल अशा निर्णयाची शक्यता, एबीपी माझाची मोठी बातमी। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी उरला केवळ 1.5 तास। आज दुपारी 4:30 वाजता सरकारचा आणि शिवसेनेच्या भवितव्याचा फैसला। मेरिटवरच निकाल लागणार, आमचा विजय होणार, मुख्यमंत्र्यांना विश्वास। पराभव दिसू लागल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, मुख्यमंत्र्यांची टीका। आजच्या निकालातून सगळ्यांना न्याय मिळेल, अध्यक्ष नार्वेकरांची प्रतिक्रिया। 10व्या सूचीतल्या चर्चा न झालेल्या बाबींचाही निकालात समावेश, निकाल बेंचमार्क असेल असा अध्यक्षांचा निर्वाळा। आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग, खासदार संजय राऊतांचा आरोप। निकाल माहीत असल्यामुळेच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा आणि मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा, राऊतांचा दावा। आमदार अपात्रता निकाल लाईव्ह पाहता येणार, निकालाचं थेट प्रक्षेपण होणार, अध्यक्ष वाचन करताना लाईव्ह प्रक्षेपण। राज्यामध्ये 13,927 न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदभरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी, जवळपास 6,000 न्यायिक अधिकारी कंत्राटी पद्धतीने भरणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। शिवजयंती आणि राममंदिराच्या निमित्तानं आनंदाचा शिधा मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत आनंदाचा शिधा मिळणार। काँग्रेसचे नेते सुनील केदार कारागृहाबाहेर, समर्थकांकडून केदार यांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी। महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला, पेपर फुटीमुळे नागपूर आणि पुण्यातील परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण, विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार। शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत, राज्य सरकारनं नेमलेल्या शिक्षकांच्या शिक्षणबाह्य कामांबाबतच्या समितीचा अहवाल, आरटीईच्या कलम 27चा दाखला। पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर असताना हिट अँड रनच्या विरोधात टँकर चालकाचं मध्यरात्रीपासून स्टेअरिंग छोडो आंदोलन, तर मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार। सोलापूर आणि लातूरमध्ये कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक, सोलापूर बाजार समिती बंद ठेवण्याची वेळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।